नमस्कार. मी विपिन जयवंतराव पाटील मित्रमंडळाच्या वतीने उदगीरला झालेली परवाची जी 2025ची निवडणूक आहे त्या निवडणुकीत 40 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष असे सर्व निवडून आले. त्यांना पहिलं खूप खूप शुभेच्छा देतो. आज जयवंतराव पाटील मित्रमंडळाच्या वतीने सर्व नवीन झालेले नगरसेवक व नगराध्यक्ष यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रमंडळाने त्यांना आमंत्रित केलं होतं आणि आज आम्ही सर्वांनी त्यांना एकच शपथ घेतली की आपल्याला उदगीरचा विकास कसा होईल, आपलं विकासाच्या दृष्टीने आपलं गाव कसं प्रगतशील होईल, आपल्या गावातल्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या कशा सुटतील आणि लोकांना कसं चांगलं आरोग्य, चांगलं पाणी, स्वच्छता मिळेल यासाठी त्यांना सर्वांना आपण ग्वाही धरून समोर बोलवून आज त्यांच्याकडून एक शब्द घेतलेला आहे आणि त्या सर्व नगरसेवकांनी आपल्याला शब्द दिल्याबद्दल आणि इथे येऊन सत्काराला आपल्या सोबत राहिल्याबद्दल मी त्यांचं शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वीस डिसेंबरला परत मतदान झाला 3 प्रभागाचा. परत 21 डिसेंबरला असा निकाल आला, अद्भुत निकाल. माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा इलेक्शन झालेला. त्याबद्दल उदगीरकरांचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. लागलीच मला आज असं वाटलं खरं इथं सभागृह आता आपली गाजवली काय असं मला दिसून आलं. कारण जयंतराव पाटील साहेब हे सोशल माध्यमातून अनेक कामं करत आहेत. त्यांनी गोरगरिबाची जाण आहे, गोरगरिबाला धावून मदत करतात. त्याच स्वभावानं तसेच आमचे विपिन भैया पाटील साहेबांमध्ये बी तसलाच स्वभाव आहे, प्रत्येकाला मदत करायचं. त्याच हिशोबानं त्यांचे सगळे जे ग्रुप आहे, जे मॉर्निंग ग्रुप, ते सगळेजण आपल्या माध्यमातून सगळ्याचीच मदत करत राहतात. या हिशोबानं आपले नगराध्यक्ष स्वातीताई पुढे हे खूप मताधिक्याने इथं विजय झालेला आहे. त्याचबद्दल आपले 40चे 40 जे उमेदवार आहेत ते इथं आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण केला. पाटिल साहब, आप दिलेर भी है और दरिया दिल भी है. आज यहाँ हमको बुलाए, हमारा पूरा सभी सदस्यों का सत्कार किए. मैं आपका बहुत बहुत दिल से शुक्रिया करता हूँ. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर की तरफ से आपका मैं खूब खूब आभारी हूँ. धन्यवाद. आभार. इथे जे आमचा सत्कार केले, सर्व परिवाराने जे आमचा सत्कार केला त्याबद्दल त्यांच्या परिवाराचं खरंच मनापासून आभार. आणि आम्ही नक्कीच आमच्या या नवीन कारकिर्दीमध्ये तुम्हाला जे योग्य काम असेल ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून माझे एक सामाजिक कार्य करणारा मित्रमंडळ जयवंतराव पाटील मित्रमंडळातर्फे सर्वाला बोलून उदगीरच्या हितासाठी आणि उदगीरच्या सौंदर्यासाठी का करता येईल ते कल्पना त्यांनी आपल्या मनात घेऊन आम्हाला मार्गदर्शन केले. 24 नगरसेवक नौखे आहेत, बाकी सगळे ज्येष्ठ आहेत. मी माझ्या कौन्सिल तर्फे सगळ्या नगरपालिकेच्या सदस्यातर्फे व माझ्या एमआय पक्षातर्फे जयंत पाटील मित्रमंडळाचे मी हार्दिक आभार मानतो. अशीच भावना आणि तुमची संकल्पना, मित्रमंडळाचं सहकार्य उदगीर कौन्सिलर राहावं. पुढील भविष्य काळात 5 वर्षाच्या काळात जे जे तुम्ही मार्गदर्शन करताल ते आम्ही नगरपालिकेमार्फत करायचा प्रयत्न करू. मी माझ्यातर्फे सगळ्या कौन्सिलतर्फे तुमचं मित्रमंडळाचा सर्वांचा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
पाटील मंडळातर्फे राजगीर नगरपालिकेच्या निवडणुकीत 2025 मध्ये जे काही सर्व निवडून आलेले आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे। मी सर्वांच्या वतीनं उभारलेल्या नगरपालिकेच्या वतीनं माझी नगरसेवक म्हणून सर्वांचा मंडळाचा आभार मानतो। या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं आम्हा कार्यकर्त्यांना योग्य तसा न्याय दिला। या न्यायामुळे आम्ही कार्यकर्त्यांची ही पार्टी असल्यामुळे आम्ही आम्हाला यश मिळवता आलं। आमचे नेते सभागृहातले नेते भोसले असतील, फुलाले असतील, त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं। आणि या गोष्टी सांगत असताना विशेषतः मी जयंत पाटील मित्रमंडळाचा खूप आभारी आहे, खासकर काकाचा आभारी आहे। कारण हे निवडणुकीमध्ये माझे सूचक होते, त्यांच्या सूचनेनुसार मला या मतदारसंघामध्ये वार्डामध्ये खूप चांगली लीड मिळाली आणि मी यशस्वी होऊ शकलो या ठिकाणी मानतो। त्यासोबत माननीय नगराध्यक्षांना 827 मताची लीड या प्रभागानं दिलेली आहे। या ठिकाणी आम्हाला 1500 मतदान पडले असतील, पण नगराध्यक्षांना 827 जणांची मताची लीड या प्रभागाने दिलेली आहे। त्यासोबतच आज या ठिकाणी सर्वांना बोलून ज्या आपण सत्कार केला, मित्रमंडळाचं काम हे मी सांगण्याची गरज नाही, हसता सांगतो की मित्रमंडळानं काय काम केलं। त्यासोबतच आमचे मित्र विपिन पाटील यांची कायम आम्हाला साथ भेटलेली आहे। मग ते शिवाजी चौकातलं आंदोलन असू दे, शिवजयंती असू दे किंवा काही असू दे, असंच आपला आशीर्वाद आम्हाला सर्वांवरती कायम सोबत राहावं एवढी विचार मानतो। इलेक्शन कसं झाला किती होते सर्वांना परिचित आहे। यामध्ये नगरपालिकेमध्ये काम करताना एक 4 दिशेला आम्ही व्यापारामध्ये आम्ही काम करतो, स्वतःहून ते करतो। आपली स्ट्रेंथ काय, आपली ऑपॉर्च्युनिटी काय, या सगळ्या गोष्टीवर आपण वाटचालीसाठी काम करावं, प्रत्येकाने समजून घ्यावं या पद्धतीने हे कंपनीच्या पद्धतीने हे आणि जयंतरांना आमचे आईच्या नंतर मित्र त्या पलीकडे मी वडील म्हणून पण सोबतच आहे। तर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं असं काय आमचं काही आवडत असतील, काय सल्ला शहराच्या आमच्याकडे घ्यावं। एवढेच दोन शब्द भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम सर्वांतर्फे आपण सर्वजण आपल्या प्रेमाची साक्ष पावती या ठिकाणी जयंत पाटील साहेबांना दिली आहे, म्हणून तुमचे सर्वांचे धन्यवाद मानण्यासाठी, आभार प्रदर्शनासाठी आभार माना। या ठिकाणी आम्हाला सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर लागलीच आपल्या अल्पोपहाराची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। सर्वांनी अल्पोपहार या ठिकाणी घेऊनच जावं आणि ज्यांचा आज वाढदिवस होता नरसिंग शिंदे
खरं म्हणजे तो माझा विद्यार्थी आहे आणि त्यांच्या सुद्धा वाढदिवसानिमित्त पाटील परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. मागे सुद्धा चांगल्या प्रकारे कार्य नरसिंहने केलेलं आहे नगरपालिकेमध्ये. यापुढे सुद्धा चांगलं कार्य करावं ही अपेक्षा आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी करतो. आणि यानंतर पाटील परिवाराच्या तर्फे सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. शांत बसून घ्या सगळ्यांनी जरा. शांत बसून घ्या जरा. सार्वत्रिक नगरपालिका निवडणूक